अमरावतीत झालेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेच्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा फुगा फोडला आहे। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागलाय। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच सिटी न्यूजने शहरातील मोठे आणि छोटे नाले गाळ व कचऱ्याने भरल्याची बातमी दाखवत संभाव्य संकटाचा इशारा दिला होता। आजच्या पावसाने तो इशारा खरा ठरवला आहे। पाणी साचल्यानंतर मनपा प्रशासनाने तातडीची हालचाल सुरू केली, मात्र अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत। बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेत। अनेक रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्याच्या तक्रारी समोर आल्यात। तक्रारींचा वाढता ओघ पाहता अमरावती महानगरपालिकेने तात्काळ यंत्रणा कामाला लावत पाणी उपसा आणि निचाऱ्याची मोहीम सुरू केली। स्वच्छता विभाग, अग्निशमन विभाग आणि इतर संबंधित विभागांनी समन्वय साधत विविध भागांमध्ये कार्यवाही केली। मोरबा प्रभागातील चौधरी चौक परिसरात परिस्थिती गंभीर झाल्यानंतर महापौर श्रीचंद तेजवाणी आणि आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी माजी नगरसेवक पंजाबराव तायवाडे हे देखील उपस्थित होते। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच सिटी न्यूजने शहरातील नाल्यांची दयनीय अवस्था दाखवत वेळेत सफाई न झाल्यास मोठे संकट निर्माण होऊ शकते असा इशारा दिला होता। आजच्या पावसानंतर तो अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचे चित्र दिसून आलेत। दरम्यान चौधरी चौक येथे अधिकारी आणि पदाधिकारी पाहणी करत असताना सिटी न्यूजचे प्रतिनिधी घटनास्थळाचे वार्तांकन करीत होते। त्यावेळी आयुक्तांच्या अंगरक्षकाने कव्हरेज करण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला। सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन करण्यास विरोध का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे। यापूर्वीही महफिल हॉटेल परिसरातील पाहणी दरम्यान सिटी न्यूजला कव्हरेज करण्यापासून रोखल्याचा दावा करण्यात आला होता। त्यामुळे प्रशासनाला नेमके कोणत्या गोष्टीची भीती आहे असा सवाल उपस्थित होत आहे। माजी नगरसेवक पंजाबराव तायवाडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन झाले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असे स्पष्ट केलेत। आयुक्तांनी वेळोवेळी आदेश दिलेत, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने आजचे चित्र पाहावे लागत असल्याचे त्यांनी म्हटलेत। आता आयुक्तांनी पुन्हा एकदा तातडीच्या स्वच्छता आणि निचरा कामांचे आदेश दिले आहेत। मात्र या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। बिलासनगर मोरबाग में से जो अपने पंचमुखी हनुमान जी का जो नाला बह के आ रहा है समाधान नगर रोड में, जो यहाँ का जो प्रॉब्लम है अपने पंचमुखी हनुमान जी के नाले का पूरा गंदा पानी है और पूरा कचरा गलाटा बह के आता और यहाँ के दुकानदारी की पूरी परेशानी पड़ी हुई है। यहाँ से पूरा पानी पास नहीं हो रहा है। जहाँ जहाँ अतिक्रमण हो चुका है वो अतिक्रमण हल्के में निकालना पड़ता है और केबल लाइन, पाइप लाइन, ये जो वेस्टेज गई हुई है इसके वजह से पानी का पूरा जो सांड पानी है उसका गलाटा पूरा यहाँ रुक जाता है और उसकी वजह से पानी आगे बढ़ता नहीं। वो ये निरीक्षण करने के लिए आयुक्त साहब, महापौर साहब, उपायुक्त, शहर अभियंता सब कुछ आ चुके हैं। अब उन्होंने कल का हमको समय मांग के इसका बंदोबस्त करके देने का आश्वासन दिया। निवेदन नहीं दिया उन्होंने, कल का हमको आश्वासन दिया है कि हम एमईसीबी वाले, वाटर सप्लाई वाले को बुला के पहले पाइप का बंदोबस्त करते हैं, इसमें से जो गलाटा निकलेगा वो पास हो जाएगा तो बाद में हम आपकी समस्या सॉल्व करेंगे। तर अमरावतीतील एका दिवसाच्या मुसळधार पावसाने प्रशासनाच्या तयारीवर अनेक प्रश्नचिन्ह उभी केली आहेत। सिटी न्यूजने वेळोवेळी दिलेले इशारे दुर्लक्षित केल्याचा परिणाम आता नागरिकांना भोगावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे। दुसरीकडे माध्यमांच्या कव्हरेजवर आक्षेप घेण्याच्या प्रकारामुळेही नवा वाद निर्माण झाला आहे। आता मनपा प्रशासन प्रत्यक्षात किती प्रभावी काम करते आणि शहराला पावसाळ्यातील संकटातून कितपत दिलासा देते हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होणार आहे।